श्री सत्य काळेश्वरी मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। मंदिराच्या लोकार्पणासाठी ग्रामस्थ, नवतरुण आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित। दक्षापासून हे जे आपले सत्य काळेश्वरीचे मंदिर आहे ते हा कोपगळ गावामध्ये स्थलांतर आहे, परंतु काही आपल्या एक गावाच्या 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर साधारण एक साध्या पद्धतीचं मंदिर होतं। परंतु तुम्ही बघू शकता की आज आपल्या ह्या कोपगळ गावामध्ये भव्य असे इमारत आणि हे मंदिर उभं झाले, त्याचं लोकार्पण झालेले ह्या कोपगळ गावामध्ये भव्य असे सोन्याचं एक दिन होता। आपला आज दिवस होता आपल्या ह्या गावामध्ये। गेली 3 वर्षापासून ही तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये जी कमिटी आहे, ग्रामस्थ असतील, मुंबई कमिटी, नवतरुण हे रात्रंदिवस ह्या मंदिरासाठी रोज रात्रंदिवस 12-12 वाजेपर्यंत काम करत होते। त्याच्यानंतर हा जो सुवर्ण दिवस आज तुम्हाला सर्वांना इथं पाहायला मिळतो। तुम्ही बघू शकता प्रत्यक्षामध्ये माझ्याबरोबर जोडलेले आहे तिथे ग्रामस्थ, त्यांना बऱ्याच आपल्या ह्या देवीच्या विषयी किंवा सत्य काळेश्वरी जे आहे त्यांच्याविषयी त्यांना माहिती आहे। त्यांच्याकडे अधिक माहिती आपण जाणून घेऊया, नेमकं हे मंदिराचं वैशिष्ट्य आणि ह्या देवीचं वैशिष्ट्य कशा प्रकारे आहे। साहेब काय सांगाल नेमकं की हे जे आपण सत्य काळेश्वरीचे मंदिर जे आपण आता हे बांधलेले आहे, जो लोकार्पण आपल्या सर्वांच्या सभेत झालेलं आहे, नेमकं हे जे वैशिष्ट्य काय आहे, देवीचं नेमकं विशिष्ट वैशिष्ट्य? सत्य काळेश्वरी ग्रामदैवत म्हटल्याच्या नंतर ही 6 दशक पूर्वी वडलोक पडलीच ही देवी। ज्या ठिकाणी एक जुना मंदिर होता त्या मंदिरामध्ये सर्व मंडळी तिथे जाऊन प्रत्येक जे सालाबाद प्रमाणे सगळा लोकोपण करत होते। परंतु आज ह्या सगळी ही जी कमिटी आहे या कमिटीने अखंड मनापाशी असा ठरवला की बाबा आपल्याला कुठेतरी या ग्रामदैवत हा जागृत देवस्थान हा आपल्याला कुठेतरी याच्या संदर्भामध्ये आपला चांगला निर्णय घेऊन एक भव्य दिव्य मंदिर उभारायला पाहिजे असा या कमिटीने संपूर्ण निर्णय घेतला। आणि या कमिटीने, या ग्रामस्थाने हा भव्य दिव्य मंदिर उभारून आज त्याचा सोन्याचा दिवस म्हणून आज साजरा करण्यात आला। हा तुमच्यासमोर परिपूर्ण तुमच्यासमोर दिसत आहे। याचा श्रेय संपूर्ण मुंबईकर कमिटी, ग्रामस्थ, ग्रामीण कमिटी, ग्रामस्थ, महिला, नवतरुण मित्रमंडळ अशा सर्वांना ह्याचा श्रेय जातो। आणि म्हणून आजचा दिवस सोन्याचा म्हणून सुवर्ण अक्षरामध्ये आजचा दिवस या ग्रामस्थांनी आजच्या सोहळ्यामधून लिहून ठेवलेला आहे। सुंदर दिवस आणि सोन्याचा दिवस आपल्याला म्हणायला काहीच हरकत नाही। आता माझ्यावर जोडले गेलेले आहेत ह्या नवतरुण मित्रमंडळाचे सचिव, नेमकं तुम्ही काय सांगाल? अध्यक्ष, नेमकं तुम्ही काय सांगाल की अहोरात्र तुम्ही सर्वजण मेहनत करत होतात, पण त्या मेहनतीनंतर आज ते फळ दिसते समोर, काय सांग? आजचा दिवस हा आमच्यासाठी नक्की सोन्याचा दिवस आहे, कारण उत्सव गावाचा आणि जल्लोष श्री सत्य काळेश्वरी मंदिराचा या संकल्पनेनुसार आमचे मुंबई कमिटी, ग्रामीण कमिटी आणि विशेष करून आमच्या मुंबई कमिटीचे अध्यक्ष, आमचे सल्लागार अध्यक्ष संतोषदादा शिंदे, उपाध्यक्ष महेशदादा, संदीपदादा, आमचे वरिष्ठ सल्लागार शिगवण साहेब, दिलीपजी मांडवकर साहेब यांच्या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही हे 5 वर्षापासून या मंदिरासाठी निधी घरटी जमा करून या राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्व ग्रामस्थांनी, नवतरुण मित्रमंडळ, ग्रामस्थ मंडळ कोकबळ, श्री समर्थ महिला मंडळ कोकबळ यांच्या सर्वांच्या प्रयत्नातून, त्या सर्वांचा प्रयत्न आणि तुम्हाला हे समोर चित्र दिसतंय हे त्याचेच एक चित्र आहे। तुम्ही शब्द वापरला की चित्र नसून हे सुवर्ण दिवस आणि चित्रामध्ये हे श्री सत्य काळेश्वर प्रसन्न हे नाव कोरलं गेलेलं आहे। आता माझ्याबरोबर जोडले गेलेले आहेत अध्यक्ष, नेमकं त्यांनी सर्वांनीच मेहनत केलेली आहे, परंतु अध्यक्षाची जबाबदारी फार मोठी असते। या नात्यात तुम्ही नेमकं काय सांगाल? आजचा दिवस लोकार्पण झालेला आहे, कशा पद्धतीने तुम्ही मेहनत घेतलेली आहे मंदिरात? नक्की साहेब, आजचा हा दिवस कोकबळ गावच्या इतिहासामधला सुवर्ण दिवस आहे आणि ह्यासाठी जे अपार कष्ट, मेहनत ते ग्रामस्थ, ग्रामीण तसेच मुंबई प्रत्येकाने, ज्या लहानापासून मोठ्यापासून वयोवृद्ध लोकांपासून सर्वांनी याच्यासाठी मेहनत घेतली आणि मेहनतीचं फळ आज आपल्यासमोर दिसत आहे। ह्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून एकजुटीने काम केलं आणि विशेष म्हणजे मी माझ्या मुंबई कमिटीच्या सहकार्यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी वेळेची, पैशाची, कशाचीच पर्वा न करता आपल्या कुटुंबाला सुद्धा वेळ न देता हे मागील 3 वर्ष आणि हे मागचे शेवटचे 3 महिने तर अक्षरशः राबले आणि हा आजचा शेवटच्या दिवसाच्या कार्यापर्यंत आज सफल लोकार्पण सोहळा पार पाडला। त्याबद्दल मी माझ्या सर्व ग्रामस्थांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि ही गोष्ट जी इमारत उभी राहिली ती त्यांच्यामुळेच शक्य झाले। त्यामुळे सगळं लोकार्पण केलं ते ग्रामस्थांच्या चरणी आणि ते श्री सत्य काळेश्वरी चरणी नतमस्तक होऊन आज आपले आभार मानतो। बदलापूरच्या अशाच अपडेटसाठी बदलापूर टाइम्सला सबस्क्राईब करा। धन्यवाद।